घुगुस येथील आमदार किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण व बुद्धवंदनेद्वारे अभिवादन करण्यात आलं। पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेबांच्या समता, शिक्षण व संविधानाच्या विचारांचा जागर केला। सायंकाळी महारॅली व नागरिकांसाठी सेवा उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। पंकज रामटेके, चंद्रपूर, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। जय भीम। ये डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की 135 जयंती के शुभ अवसर पर सभी घुगुसवासियों को, देशवासियों को भारतीय जनता पार्टी घुगुस शाखा की तरफ से सभी को हार्दिक शुभकामनाएं। यहाँ जो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की जयंती बहुत पूरे देश में हर्षोल्लास से मनाई जाती है। आज घुगुस में भी भारतीय जनता पार्टी के माध्यम से शाम को 6 बजे आइसक्रीम, कोल्ड ड्रिंक्स वाटप का कार्यक्रम रखा गया है, तो सभी लोग वहाँ पे उपस्थित रहें और जयंती के शुभ अवसर पर शाम को डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के पुतले के पास आने की सभी कृपा करें। धन्यवाद। जय भीम सर्वांना। आज डॉक्टर भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आम्ही माननीय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली इथे केली आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक थोर महान पुरुष होते। त्यांच्यामुळे आम्हा महिलांना जातीवाद नाही तर एक हक्काचा आम्हाला व्यासपीठ मिळालेला आहे। महिला त्यांच्यामुळे, त्यांच्या एक प्रयत्नामुळे आम्ही पुढे गेलेलो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज खूप उत्साहाने मनवली गेली आहे आणि हे विश्वात पण सर्व विश्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मनवल्या जात आहे। आणि आमच्या घुगुसमध्ये पुतळ्याजवळ आम्ही किशोरभाऊच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोल्ड ड्रिंक आणि आईस्क्रीम वाटप आहे। तरी सर्व माझ्या माता भगिनींना आणि घुगुसवासियांना नम्र विनंती आहे की रॅलीमध्ये आणि त्या आईस्क्रीम आणि कोल्ड ड्रिंक वाटपमध्ये सहभागी व्हावे ही विनंती। धन्यवाद। जय भीम। आज किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज डॉक्टर बाबासाहेबांची जयंतीनिमित्त एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आला आणि आज फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये भारतरत्न बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांचा जयंती साजरा करण्यात येतो आणि खूप आनंदाने हा सण म्हणून साजरा करतो। तर एक भारतीयच नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये हा सत्कार म्हणून सोहळा एक आपण आनंदाने, उत्साहाने पूर्ण पाळतो। तर आज या बाबासाहेब जयंतीनिमित्त आम्ही एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ। तिथं आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक वाटप करण्यात येत आहे। तरी रॅलीमध्ये सुद्धा सगळेजण सहभागी व्हावे आणि या शोभायात्रेची अजून आपल्या उपस्थितीने शोभा वाढवावी। या भारतामध्ये ज्या स्त्रिया फक्त घरातच आपले कामं करत होते तर त्यांना आज पूर्ण विश्वामध्ये, पूर्ण भारतामध्ये त्यांना बाहेर, घराच्या बाहेर सुद्धा पडून त्यांनी स्वतःचं एक नाव म्हणून आपलं म्हणजे देशाच्या कर्तव्यासाठी, देशाच्या सेवेसाठी आज बाहेर पडत आहे। तर हे सगळं साध्य कोणामुळे झालं? आपले महान थोर पुरुष नेते आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे हे सगळं साध्य झालेलं आहे। तर स्त्रियांसाठी पण शिक्षणाचे जे द्वार खोलले होते महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आज आपण इथं एक नेता म्हणून नाही तर महिलांसाठी एक इन्स्पिरेशन म्हणून आपण सगळ्यासमोर उभे आहोत। धन्यवाद। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।